मुक्ताईनगरचं काय, विदर्भाचं काय, इतक्या वर्षानंतर खानदेशचा अनुशेष भरला जात नाही, विदर्भाचा अनुशेष भरला जात नाही. अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही. तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल. नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या. प्रत्यक्ष काय मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं, या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे. एका बाजूला म्हणतं की आम्ही क्रमांकावर आहोत, मोठ्या क्रमांकावर गुंतवणूक आली. मला राज्य सरकारला प्रश्न आहे की गुंतवणूक कुठे आली. प्रवीणजी दरेकर साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यामध्ये आली असेल. मी ते मान्य करेल किंवा नव्हतं, पण मला एक सांगा तुम्ही दरेकर साहेब, ही गुंतवणूक पुणे, मुंबई, नाशिक वगळता कुठे आली. कोणता प्रकल्प आमचा परभणीला उभा राहिला, कोणता प्रकल्प बुलढाण्याला उभा राहिला, कोणता प्रकल्प आमच्या खानदेशमध्ये उभा राहिला, कोणता प्रकल्प आमच्या विदर्भामध्ये उभा राहिला. मला ते सांगत ना की IT प्रकल्पांच्या संदर्भामध्ये पुणे पुढे गेलं तसं नागपूर का पुढे जात नाही. त्याला तर काही पाणी लागत नाही, त्याला तर काही बाकीच्या व्यवस्थेला, जळगावला का प्रकल्प झाले नाही. तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले, वळवले, आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार आज मिळू शकलेला नाही. रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका बेरोजगाराला मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात, अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते. मग सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही. तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार. त्यांच्या हाताला काम न मिळतामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही आहे. या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला पाहिजे या पुढच्या कालखंडामध्ये पुणे, मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या. अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार होईल. MIDCच्या घोषणा केल्या जातात, MIDC स्थापन केल्या जातात, पण MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत ना. त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही. जामखेडला MIDC करा, पुणे मुंबईच्या जवळ आहे तर कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग येईल. मुक्ताईनगरचं काय, विदर्भाचं काय, इतक्या वर्षानंतर खानदेशचा अनुशेष भरला जात नाही, विदर्भाचा अनुशेष भरला जात नाही. अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही. दरेकर साहेबांचा सिंचनाच्या संदर्भामध्ये साऱ्या व्यवस्था केल्या, मी मान्य करेल. तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल. नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या. प्रत्यक्ष काय, प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असताना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड, कर्जत वगैरे, आज मतदारसंघ दुष्काळानं हे झालेला होता. आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं. माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडीचा कालवा त्या कालखंडामध्ये आला. मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं, या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे. का निव्वळ घोषणा करायच्या. प्रत्यक्ष सिंचन, तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली 97 साली. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेत, किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं. माझं म्हणणं की लाडकी बहीण योजना तयार करायची 46,000 कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार. सरकार आलं लाडकी बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार, आनंदाची बाब आहे. लाडकी बहीण काही सावत्र बहिणीसारखे नाही आमच्या दृष्टिकोनात. पण ज्यावेळेला लाडकी बहिणीसाठी 46,000 कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता, हे 46,000 कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित 46,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना. 46,000 हेक्टर जमिनीने खाली आले असते. शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती. आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे, काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे, कोणता माल मिळतो शेतकऱ्याला, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. मग अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे.
अवर्षणामध्ये गेले, प्रवणामध्ये गेले, अतिवृष्टीमध्ये गेले, मेले, ठार गेले. किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवणाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली. कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडून करतात, तसे सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 7 दिवस 10 दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात 10 वर्षापूर्वी, की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत 6,000 रुपये का नाही भाव मिळत, आपला 10,000 रुपये का भाव येत नाही, 12,000 रुपये का भाव येत नाही. एक 4 वर्षापूर्वी कापसाला 12,000 रुपये भाव होता. 4 वर्षापूर्वी 12,000 रुपये भाव होता. आज तोच भाव 6,000वर का आला कापसाला. मग काय कापसाचे भाव कमी झाले, आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का. कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे. सोयाबीनची तशी स्थिती आहे, तूरची तशी स्थिती आहे. माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र CCIच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. आमच्या मुक्ताईनगरला CCI केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे. ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे. CCIचा भाव 7,500 रुपयेपर्यंत आहे. जो चांगल्या कापसाचा आहे, ग्रेडेड कापूस त्याला बनतो, तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला 7,500 रुपयाचा भाव मिळू शकेल. पण तो CCIचे केंद्र जे आहेत त्या CCIचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय. मग CCIचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे, केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये काय सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय. सभापती महोदय काय नाही, मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं. सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय. तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये. इथे सड्रे नावाचा एक PI त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली, कोण खंडणी मागत होते त्यावेळेला, हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं, त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलंय, कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा. आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे. पण इथे तिकडे हे धंदे करायचे, निचून बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं, नियमात बसतं. सगळ्या जिल्ह्याला माहित आहे, सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे, कोण दलाल्या करतं रेतीच्या, कोण टकाच्या टका उलट्या करतं, कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं. रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे, अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे. कोण धंदा करता रेतीचा. तिथे सड्रे नावाचा PI बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्यांनी. काय आत्महत्या केली. नाही मला बोलत तुम्ही तुमचं बोलले ना रेतीचं कापसाचं, मला सांगता तुम्ही उपोषणाला बसलो, मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी. बांगड्या काय बांगड्या, आता झालं तोंड काढा एवढं, आता काय राहिलं बांगड्या भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन करायचे नाशिकला जाऊन. खाली बसा मंत्री महोदय समजलंय तुमचं, बसा खाली. हा सचिन आहे, काय म्हणणं तुमचं. सचिन आहे. सभापती महोदय, हरकतीचा मुद्दा आहे. सन्मान्य मंत्रींना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. पण सन्मान्य सदस्य बोलताना तर मला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या ह्याच्यात बोलतायत ते. रिप्लाय सुरू झालाय का नाही. जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे. आपल्याबद्दल जर बोललं असेल, त्यांनी 35ची नोटीस न देता बोललं असेल तर तुमचा तो अधिकार आहे. बसा मंत्री महोदय, खाली बसा. खडसे साहेब बोला, पुढे सुरू करा. कापसाच्या संदर्भामध्ये बसा प्लीज. कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय. वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरणांच्या घडता आहेत प्रकरण कुणाचा हात आहे. सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं. सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही, का बांगड्या घातल्यात का सरकारने. वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला. आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही. ज्यावेळेस मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही. आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे.
आणि म्हणता याने एक केलं मिनिट, का? कशाचं एक परवा- मिनिट? परवा आपल्याला दिवशी- नेमकं- परवा दिवशी तुम्ही आरोप केला. आपण या आरोप केला- प्रस्ताव विरोधी पक्ष रुजू केलं ना, तुम्ही एवढा म्हणून सांगताय रोजतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. वाळू माझं काय मत माफिया, आहे? वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सद्रे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण हत्या केली तुम्हाला त्यांना? चर्चेच्या इथं सांगता येते अनुषंगाने का? ते प्रश्न उपस्थित करा. मला असं वाटतं करायच्या किती खोटं बोलायचं? हा चाललं काय काय बरोबर चाललंय? हा तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाटी टाकून नुसतं बडबड करायची? हा कोणामुळे? अहो चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? सभागृह- मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. माईक सगळे बंद करा. मंत्री महोदय, पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा. चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल. परंतु एकदा, दोनदा, तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे. अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडतं आहे. आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येतं त्याला काही अडचण नाही. आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात, परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये. कृपा करून आपण या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खरं तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं. माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं. माझं भाषण मी शांततेने करत होतो. कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे. मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं, विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना. मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून. तुमचे माझे पायच धरत होते, माझ्या पाय धरत होते, माझं उपोषण सोडवा, माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झालं कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. मुंडे साहेबांना उपोषण सुटलं, जाऊ दे, तो विषय संपला आता एका दिवशी. आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतोय तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे, मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे, सरकार तुमचं आहे. सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा, आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या काय तुमच्या? काय यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे? काय आम्ही गुन्हा केला? नाथाभाऊचा काय संबंध आहे? नाथाभाऊचा काय संबंध होता त्या गोष्टीशी? असेल तर चौकशा करा ना. वाळू माफिया असेल तर तुम्हाला कुणी रोखलं वाळू माफियांना मोकायला? माझी मागणी आहे, माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा, वाळू माफियांवर एमपीए दाखल करा, मागणी करून राहिलं या ठिकाणी. मग करा ना तुम्ही.